नाही, 2 दिवसामध्ये येणारा बकरा ईदचा जो सण आहे त्या सणाबद्दल हा सण बकरा ईदचा सण मुस्लिम समाजाच्या इस्लाम धर्मी मानणारे लोकांचा त्याग बलिदान आणि सद्भावनाचा हा सण आहे. आणि या सणामध्ये कुर्बानी करतायत. कुर्बानी जो अरबी वर्ड आहे तो कुर्बानी म्हणजे बलिदानचा त्यागचा. तर असे सद्भावना आणि त्याग आणि बलिदान आणि कुर्बानीच्या सणामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे सहयोगी संघटन आहेत, विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, त्यांचे लोक त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या विभागामध्ये नाक्यावर जाऊन हुडदंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, दहशतगर्दी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रमाणे ते कृत्य करत आहेत. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी ही माग घेऊन आम्ही आज DGP साहेबांना भेटलो आहे आणि त्यांनी सगळे व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे. लेखीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे आणि सगळे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वास केलेला आहे की आम्ही याच्यापूर्वीसुद्धा संबंधित लोकांना निर्देश दिलेला आहे आणि येणारा आज आणि उद्या पण ते उद्यापर्यंत सगळ्यांना परत निर्देश देणार आहेत आणि अशा प्रकारचे कृत्य घडला नाही पाहिजे. तर हा जो प्रकरण आहे हा थांबला पाहिजे आणि जे गुंडगर्दी करून विरोध करण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. ज्यांना कुठलाही आक्षेप असेल त्यांना पोलिसाकडे तक्रार करावा, महानगरपालिकाकडे तक्रार करावा, नगरपालिकाकडे तक्रार करावा, प्रशासनाकडे तक्रार करावा. स्वतः जाऊन त्या जागेवर रोकथाम करणं ह्या अधिकार कोणीही कुठलाही नियम आणि संविधानाने कोणालाही दिलेला नाही. सरकारचे मंत्री नितेश राणे त्यांची वक्तव्य आता त्याच्यावर काय भाष्य करायचे मला वाटत नाही. काही भाष्य केला पाहिजे. या देशाच्या संविधानाने या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती जमाती धर्म मानणारे लोकांना आपल्या धार्मिक परंपरा अनुसार जगण्याचा अधिकार देशाच्या संविधानाने दिलेला आहे आणि अशा वेळी अशा प्रकारच्या वक्तव्य देऊन मुस्लिम समाजाची भावना दुखवण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत. मूल मुद्दा जो या देशाचा आहे महागाईचा मुद्दा, पेट्रोल डिझेलची दरवाढीचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा, तरुणांचा मुद्दा, आपली आर्थिक जो रुपया तुटतोय कमजोर होतोय तो मुद्दा, ह्या सर्व मुद्द्यातून जे रोष निर्माण झालेला आहे देशामध्ये या राज्यामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यातून लोकांचा हे भटकवण्यासाठी अशा प्रकारच्या स्टेटमेंट देऊन हिंदू मुसलमान बकरा ईद हे ते अशा करून चर्चा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे लोक आणि नेते करत आहेत. शेवटचा प्रश्न, सरकारने तुम्हाला माहिती असेल GR काढलेला आहे गोतस्करीच्या विरोधात आहे. गोतस्करी होत असेल तर मकोका लावला जाईल असं हे बघा, गोहत्या कोणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आमची सगळ्यांची मागणी आहे. आपल्या गाईला ह्या देशाचा ॲनिमल जो एकमध्ये आणून त्याला ह्या देशाचा पशु घोषित केला पाहिजे आणि आमच्या सर्वांची मागणी आहे. आणि अशा प्रकारच्या जर कोणी गो तस्करी करत असेल, गो हत्या करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमचं कोणाच्याही समर्थन नाही आहे अशा लोकांवर. पण गो हत्याच्या नावाखाली, गो तस्करीच्या नावाखाली जे बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हा दाखल करायचा दबावाखाली राजकीय हेतूने हा चुकीचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.